सध्या होणाऱ्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून आरक्षण योद्धा मनोजदादा जरांगे यांनी केलेल्या आवाहनानुसार आज अंतरवाली सराटी येथे संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष युवराज शिंदे यांनी मनोज जरांगे यांची भेट घेतली। युवा विकास कल्याणकारी सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून संस्थापक अध्यक्ष या नात्याने गेली 18 वर्षे केलेल्या सामाजिक कामाचा अहवाल त्यांनी पाहिला। एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात जन्माला आलेल्या युवराज शिंदे यांनी केलेल्या कामाचा अहवाल पाहून त्यांना पुढील कागदपत्रे आणि निवडणुकीला सामोरं जाण्यासाठी तयारीला लागण्याचे आदेश दिले। येणाऱ्या 29 ऑगस्टला होणाऱ्या बैठकीत पुढील दिशा ठरेल असंही ते म्हणाले। यावेळी त्यांनी मतदारसंघाची माहिती विचारली। युवराज शिंदे म्हणाले 3,45,000 मतदार नोंदणीकृत आहेत। 315 केंद्रातून मतदान यंत्रणा राबवली जाईल। सांगली मिरज कुपवाड महापालिका क्षेत्रामध्ये बूथ बांधणी झालेली आहे। गोरगरीब कष्टकरी कामगार या सर्वांना समान न्याय मिळावा या हेतूने मी काम करण्यास इच्छुक आहे। येणाऱ्या काळात आरक्षण प्रश्नासाठी 50% आतून ओबीसी कोट्यातून आरक्षण मिळवण्यासाठी आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा राहीन। यावेळी सांगलीतून संभाजी ब्रिगेड उपाध्यक्ष शिवाजी जाधव, कार्याध्यक्ष बाळासाहेब पाटील, रामहरी ठोंबरे, प्रकाश पाटील यांनी शिंदे यांच्या कामाची माहिती दिली। आज अंतरवाली सराटीमध्ये मनोजदादा जरांगेच्या भेटीला लांबून लोक येत आहेत। असेच एक लांबून आलेले हे आहेत। दादा, आपण कुठून आलात? जय जिजाऊ। आम्ही सकाळी सांगलीहून निघलो होतो। आरक्षण योद्धा मनोजदादा जरांगे यांची भेट घेण्यासाठी या ठिकाणी आलो होतो। सांगली दौरा पूर्ण झाल्यानंतर आरक्षण योद्धा मनोजदादा जरांगे यांनी अशी घोषणा केली होती की 14 ते 20 तारखेपर्यंत जे विधानसभेसाठी इच्छुक उमेदवार आहेत त्यांची सर्व माहिती डाटा घेऊन या ठिकाणी अंतरवाली सराटी येथे भेट घ्यावी। आज या ठिकाणी आम्ही भेटलो। दादाने आम्हाला चांगल्या प्रकारचा वेळ दिला। त्यांनी सर्व पार्श्वभूमी माझी समजून घेतली। मी युवराज शिंदे गेले 19 वर्ष सांगलीमध्ये सामाजिक कार्य करत आहे आणि दादांच्या माध्यमातून जनसामान्यांच्या एखाद्या शेतकऱ्याच्या कुटुंबात जन्माला आलेल्या व्यक्तीला विधानसभेत जाण्यात संधी मिळते हा विषय डोक्यात आल्यानंतर माझ्या सर्व सहकाऱ्यांसोबत मी आज या ठिकाणी भेट घेतलेली आहे। येणाऱ्या विधानसभेच्या दृष्टिकोनातून सर्व माझी माहिती या ठिकाणी आज मी दादांना दिलेली आहे। आजपर्यंतच्या कामाचा आढावा जो काय केलेला आहे तो या ठिकाणी दादांच्या समोर मांडलेला आहे। 29 तारखेला मनोजदादा जरांगे पुढील दिशा ठरवतील। तालुका प्रतिनिधी आदिल मकानदार।